मरत नाही एवढे अपघाताने रोज माणसं मरत आहे. कोणाचे संसार उद्ध्वस्त होत आहे, कोणाचे स्वप्न उद्ध्वस्त होत आहे. अशा प्रकारचे कशामुळे तर आम्ही ते वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे. कोणतीही गाडी उगाचच तुमचा अपघात करत नाही. अपघाताचे कारण म्हणजे त्याच्यातले 99% आम्ही आहोत. 1% कुठेतरी ब्रेक फेल झाला वगैरे असा असेल ते पण आम्ही वेळेवर त्या गाडीची आम्ही ही घेतली काळजी घेतली नसेल म्हणून 1%, 99% त्याच्यामध्ये आम्ही आहोत. तर ह्या आजाराकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. ते म्हणजे वाहतुकीचे नियम आम्हाला पाळणं गरजेचं आहे. वाहतुकीचे नियम न तरुण, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे तरुणांची संख्या. मरणाच्या संख्येमध्ये जर पाहिली तर याच्यामध्ये मरणाऱ्या 15 ते 35 जास्त झालं, 30च्या वयापर्यंत ही तरुण ज्ञान आता याच्यात येते. आणि त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त मरणाऱ्यांची संख्या ही मोटारसायकलवरची असते. कुठेतरी आम्हाला लाज वाटते. कितीतरी अपघात होतात बघा. अपघात होतात अशा प्रकारचे की आम्ही हेल्मेट घालतो, पण हेल्मेट घालायची कशी आम्हाला माहिती नाही. बरोबर आहे, हेल्मेट घालायची. आमची हेल्मेट घातल्यानंतर आम्हाला ती लॉक करायला पाहिजे, कारण पडल्यानंतर ती हेल्मेट ती बाजूकडे जाते आणि व्हायचं ते होऊन जातं. हेल्मेट असायला पाहिजे. कधी कधी आम्ही हेल्मेट असते आमच्या, पण स्टँडला कुठेतरी आरशाला हे केली असती. पोलीस समोर आला की तेवढ्यापुरती हे करतो आम्ही आणि मग व्हायचं ते होऊन जातं. एवढ्या प्रकारचे नियम आम्ही जर पाळले, आमच्या मुलांना नेहमी सांगितलं, आमच्या पालकांना किंवा मुलांनी सुद्धा पालकांना सांगितलं हेल्मेट घाला. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्ही अशाच प्रकारचं एक शाळेमध्ये प्रोग्राम घेतला होता. हेल्मेटचं महत्त्व सांगितलं होतं. जर हेल्मेट तुम्ही तुमच्या पालकांनी, तुमच्या दादानी, तुमच्या मम्मीनी, मावशीनी कोणी जर बाहेर जाताना घातलं नाही तर अशा प्रकारचं तुमच्या आई वडिलांचा किंवा कोण जाणाऱ्या रस्त्यातून जो चालणार असेल त्याचा तुम्हाला फोटो भिंतीवरती लागलेला दिसेल. तर त्या मुलीनं, एका मुलीनं एवढं लक्षात ठेवलेलं आहे की तिने तिच्या मनामध्ये आलं आणि तिने अशा प्रकारचं तिच्या मनात आलं. एक दिवशी शाळेला जायला तिला उशीर झाला. त्यानंतर वडिलांनी पहिला मग बस निघून गेली. नंतर बस वडील उठले, चल तुला मी बाईकवर सोडतो. आणि बाईकवर सोडायला गेले. पहिला सिग्नल तोडल्यानंतर मुलीच्या लक्षात आलं की सिग्नल तोडल्यामुळे अपघात होतो. अपघात झाल्यानंतर आपल्या घरचे मरतात. मेलेला जो व्यक्ती आहे तो कुठे भिंतीवरती दिसतो. अरे रे रे रे, हे चुकीचं आहे. ती नंतर घरी सांगणार बोलत होती, पण पुन्हा पुढचा तिला सिग्नल आला. त्यावेळी सुद्धा क्रॉस करणार होते तेव्हा मुलीने वडिलांची कॉलर पकडली. ठेवा, मला इथेच सोडा, अजिबात तुमच्या बरोबर मला यायचं नाही. अशा प्रकारचा गोंधळ झाला दोघांमध्ये. त्या बस स्टॉपला उभी असणारी लोक धावत आली. त्यांना वाटलं या दोघांमध्ये काहीतरी छेडाछेडी होते. ते आल्यानंतर त्यांनी थांबवल्यानंतर मुलीने सांगितलं, हे माझे वडील आहेत, मी त्यांची मुलगी आहे, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही, तुम्ही बाजूला व्हा. मुलीने सांगितलं, मला उतरायचं आहे, मला तुमच्या बरोबर यायचं नाहीये. अरे काय झालं, वेळ झाला ना तुला, मला आज शाळेला जायचं नाहीये, आज शाळा माझी कॅन्सल. अरे काय झालं काय तुला, मला तुम्ही 10 रुपये द्या, कारण तिथून बस तिला रिटर्न 10 रुपये द्या. वडील विचाराकडे, कारण मी चालत जाऊ शकत नाही एवढं. आणि नाही, हे होत गेलं. नंतर दोघांच्या मध्ये झाला. नंतर 10 रुपये कसे बसे ऐकत नाही म्हणून दिले. समोर बसमध्ये जाऊन मुलगी बसली, परत रिटर्न घरी गेली. गेल्यानंतर वडील पाठीमागे गाडी घेऊन जात आहेत. वडील विचार करत राहिले काय झालं, त्यांच्या लक्षात नव्हतं आलं. थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं. मला वाटतं पुढे गेले, स्टॉपला उतरले आणि जवळ घराच्या जातील एवढ्या आगत आहे, आता तरी चल, आजच्या दिवस मी तुमच्या गाडीवरती बसणार नाही, तुम्ही चला. गेल्यानंतर घरी पोचले. घरचे बघून त्यांना आवाज एवढे झाले, अरे काय झालं, काय घेऊन गेले होते ना, ही आली कशी, तुम्ही पण आले, शाळा सुट्टी आहे का. दोघे एकमेकाकडे बघत आहेत. मुलगी भरपूर रडत आहे आणि बाप सुद्धा एवढा रडायला लागला. बापाने ऍक्शन केली. अशा प्रकारची ऍक्शन मुली समोर केली. बाप रडायला लागला, मुलीची माफी मागायला लागले. वडिलांना कळलं
की मी सिग्नल तोडल्या कारणाने हिने नाटक केलं आणि दोघं पण मग दोघांनी आलिंगन दिलं एकमेकाला आणि रडायला लागले. नंतर तिने सांगितलं, पप्पा मला तुम्हाला एवढं दुखवायचं नव्हतं, पण मला अशा प्रकारच्या ट्रेनिंगमध्ये सांगितलेला हे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हे मला सांगितलं होतं. तेव्हा खरोखर त्या वडिलांनी त्यांना सांगितलं की यापुढे अशा प्रकारचा प्रयोग माझ्याकडून तुला हमी देतो की कधीच होणार नाही. झाली की नाही? तर वाहतुकीचे नियम पाळणं गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं, वाहतुकीचे नियम पाळणं गरजेचं आहे. एक थोडासा छोटासा एक उदाहरण होतो. एक बघा, बसमध्ये एक आई मुलाला सोडत होती, बिल्डिंग वरून येत होती, बस बाहेर येत होती, बसमध्ये सोडत होती, बसपर्यंत जात होती. अशा रोजचं झालं आणि नंतर काय कंटाळा, चला बस येते जाईल, तिथून सोडायला लागली, बिल्डिंगच्या खालून सोडायला लागली, मुलगा धावत जायचा, बसमध्ये बसायचा. अशा प्रकारचे चालू राहिलं. नंतर आईला पुन्हा पुढे झालं तर थोडा अजून मुलगा जातोय, खिडकीत वरून आई थांबायची, आई थांबल्यानंतर खिडकीत थांबल्यानंतर मुलगा लिफ्टनी खाली यायचा, बस आली की बसमध्ये जायचा, नित्यक्रम चालू झाला. एक दिवशी असं झालं, मुलाची बस आली, मम्मी बघते आला, तो खाली हात करतो वरती हात करतो असं म्हणून त्यांना समजलं आली. आणि अशा प्रकारचं झालं ते तिच्या गाडीमध्ये क्लीनर नव्हता. मुलगा उतरला, मुलगा बाय बाय करता हे करतोय, आईला इशारे करतोय आलोय म्हणून. गाडी ड्रायव्हरने रिव्हर्स घेतली. रिव्हर्स केल्यानंतर ती गाडी पाठीमागचा चाक गेला. आई बघतोय, आईवरून काही करू शकत नाही. तिथे तिला चक्कर आली, ती बघून ती काही करू शकत नाही. शेवटी खालची माणसं वरती धावत गेली सांगायला, तेव्हा वरती आई पडलेली, इकडे हे झालेलं बघा. म्हणजे किती आपण अनर्थ निर्माण करतो ह्या गोष्टींचं पालन. केवळ आपण नियम न पाळल्यामुळे आपली जन्मदाते आई स्वतःच्या मुलाचा खाली किती अंत झाला हे बघते, ते बघून आईला चक्कर येते. म्हणजे हेल्मेटचं मला आत्ता पाटील आपण सांगितलं आणि आत्ताच्या वयोगट सांगितलं सर 21 ते 30 आपण बघतो की बॅनरवरती भावपूर्ण श्रद्धांजली यांचं वय जर ओव्हरऑल बघितलं तर आपण त्याला वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. आपण स्वतः त्याला जबाबदार आहोत. आपण आपल्या मुलांना लायसन नाही, गाडीमध्ये पुण्यामध्ये खूप खास प्रकरण झालं तुम्हाला माहिती आहे. सगळं महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या मंदिरामध्ये ते प्रकरण गाजतं. आपण आपल्या मुलांना गाडी देतोय, सगळे कुठले चौकशी न करता हेल्मेट नसतं, लायसन नसतं, भरता वेगाने गाड्या चालवतो. खरंच पाटीसाहेबांनी बोल दिला, खूप छान आहे. कारण अशा गोष्टी आम्हाला साहेबांची पायरून लागतात आणि साहेब तिथं सुद्धा येऊन तिथल्या ज्या गाड्या पार्किंग तिथं पण सांगतात सर की तुम्ही पार्किंगची व्यवस्था वगैरे व्यवस्थित करा, तुमच्या गाड्या चांगल्या पद्धतीने लावा जेणेकरून ॲक्सिडेंटचा प्रकार न होणार. आणि साहेब आल्याने नजीर सर आपले साहेब आणि मॅडम पण येतात. त्या मॅडम आल्यानं तुम्हाला आमच्या कार्यक्रमाला एवढी शोभा वाटते. मोठा स्टेडियम आणि जी आमची सगळी मंडळी आलेली आहे सर्व मेहनत घेत असतात. त्या मॅचेस मोठ्या आमच्यासाठी त्या मॅचेस म्हणजे तुम्हाला म्हणते की प्रेक्षकांना आनंद होणार फक्त मॅचेस ठेवतात. बाकी आमचा त्याच्यामागे काही हे नसतोय. तुम्हाला म्हणते की प्रेक्षकांना आनंद, चांगले दर्जाचे क्रिकेट खेळाडू तयार होणं आणि त्याच्यातूनच मग शाळांना मदत करणं. एखाद कलाकार असेल, नट असेल त्याला काय मदत करणं हे आमचं त्याच्यामध्ये उद्देश. स्पर्धा आयोजन करतात, त्याचा झालेला नफा ते शाळांना देतात, विद्यार्थ्यांसाठी हे करतात. असा माणूस मिळणं मुश्किल आहे. तुम्ही सांगितलं मगाशी लाखोपती लिस्टीवरती बातमी अन्नदान प्रकरण जो प्रकार आहे खूप सुंदर केलं सर, खूप खूप धन्यवाद. पण मला पुढच्या वेळेला निवेदन पण निश्चित आवडेल. महाराष्ट्र माझ्या नाव नाही 100% तुमच्या सगळ्यांनी मला नंबर्स लागतील. मॅडम तुम्हाला पुरस्कार मिळतो काय सांगणार आमच्या आम्ही जे काम केलेले त्याची तुम्ही दखल घेतलेली आहे सर. आणि आमच्यासाठी एवढा मोठा स्टेज उभारून करून आणि आमच्यासाठी एवढं मान सन्मान केलेला वाटतो. आणि याच्या पुढे अजून आम्ही स्वतःला झोपून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करू.
24 तास नोकरी, घरकाम कमी, ऑफिसमध्ये जास्ती सरांसोबत मॅडम ड्रायव्हर आहेत या म्हणजे 10-15 मिनिट मला माझ्या असतात ते चालू सर तुम्हाला आवडेल तुमच्यासोबत आणि मॅम तुमच्यासोबत यायला खूप खूप आवडेल आणि बरेच शिक्षिका या अभिमान एवढाच वाटतो की आम्ही पण आहोत, पण ही पण लोक कामं केलेली झाली, त्यांच्यासोबत आम्ही आलेलो आहोत. एक चांगल्या प्रकारचा एक युनिट निर्माण झालेला त्याच्याबद्दल एक त्यांच्या चेहऱ्यावरचा पण आनंद आम्हाला चांगल्या प्रकारचा झाला. म्हणजे पोलीस लोक असे पण चांगले असू शकतात की भावना दोघांची कसं ठेवावी ते आपण आले पोलीस गल्लीपाळ बघत बघत काय करतो नंतर भेटतो म्हणतात. आणि सर या सर्वांना आम्हाला सर, लगेच द्या ना. उत्स्फूर्तपणे पाठिंबा देण्याचं काम तुम्ही करत आहात. तुम्ही सर्वांना प्रोत्साहित करतात, आम्हाला आणखी काम करण्याचं बळ वाटतं. खूप छान खूप छान मंडळी खरोखरच त्यांनी जो वेळ दिला आहे येस गुड येस पुढे बघा येस एक